होणार आहेत ते सांगलीचे पालकमंत्री नामदार आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब या निमित्ताने उपस्थित असले, धनंजय माडिक साहेब देखील राज्यसभेचे सदस्य, कोल्हापूरचे खासदार थोड्याच वेळात त्यांनी पण उपस्थित राहणार आहेत, आमदार राहुल आवाडे साहेब पण अजून येणार आहेत। या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुरेश हळवणकर साहेब, आमदार अशोकराव माने साहेब या निमित्ताने उपस्थित असलेले, ज्यांनी हा मेळावा घेतले ते पूर्ण सगळा यंत्रणा आपल्याला करायला सांगितले ते आमचे, आणि भाजपमध्ये नेण्याचं काम ज्यांनी केले ते माधवराव घाटगे साहेब। या निमित्ताने उपस्थित असलेले गुरुदत्तचे सर्वेसर्वा राहुल घाटगे साहेब, रजनीताई मगदूम, आमचे मित्र इंगोले साहेब, प्रसाद कोभे साहेब, सर्वच या निमित्तानं आपले राजवर्धन निंबाळकर साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, विजय भोजे साहेब, अरविंद माने साहेब, गुरुदत्तचे टाकळीचे दत्त संस्थेचे संचालक, सर्व या शिरोळचे जिल्हा भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मुकुंद गावडे साहेब, शिरोळ कुरुंदवाड नगर परिषदेचे सर्व सदस्य, शिरोळ तालुक्यातील सरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य, शिरोळ कुरुंदवाड आपल्या तालुक्यातील सर्व भाजपचे मंडलाध्यक्ष, नगराध्यक्ष, नेताताई, सर्वच आमचे जयशिवपूरचे मिलिंद भिडे असतील, सचिन ताडे असतील, आमच्याबरोबर असलेले आमचे शैलेश अडके, नगरसेवक अडकेताई, भाऊ साखरपे साहेब, मिलिंद साखरपे आणि सतीश हेगाणा, आणि सर्व गावातून आलेले सर्व भाजपवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, माझ्या गावातून आलेले सर्व सरपंच असतील, सर्व सदस्य, बरेच 10-15 जण आमच्याबरोबर आज प्रवेश करणार। मी प्रवेश केलोय, महिना झाला, 2-4 महिने झालं, पण सगळ्यांचा आज आमच्या सगळ्या गावातल्या सरपंच असतील, डायरेक्टर सोसायटीचे असतील, बऱ्याच गावातल्या प्रत्येक कार्यकर्ते आज प्रवेश करणार आहेत। आज थोडा गडबड झाला असेल, कारण सणामुळं दादांनी हा उद्घाटन फुलाचं मोठं काम, कारण आलास आणि अक्वॅटचा फूल मंजूर करण्यासाठी माधवराव दादांनी चांगला प्रयत्न करून, कारण जे गरजेचं होतं ते करण्याचं काम केलेलं आहे, त्यासाठी आज उद्घाटन या निमित्तानं आज मेळावा बी व्हावा, कारण आचारसंहिता उद्या कधी लागल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषदच्या या निवडणुका लागणार आहेत, त्यासाठी आपण हा मेळावा घेतलेला आहे। सर्व पत्रकार बंधू आहेत आपले इथे, महिला भगिनी, सर्वांचं मी धन्यवाद देतो, मोठ्या संख्येने आला तुम्ही। मी जास्त वेळ बोलत नाही, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा एकच उद्देश, मला 5 वर्ष हळवणकर साहेबांनी पाठ लागले ते, अरे सावकर तुम्ही आमच्यामध्ये या, त्यावेळीच गेलो असतो तर माझं काय तर कल्याण झालं असतं असं मला वाटतंय हळवणकर साहेब, कारण मी जिथं राहिलो 25 वर्ष प्रामाणिकपणा जिथं राहिलो ते प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे, कारण चळवळीच्या माध्यमातून 25 वर्ष सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम आम्ही केलेलं आहे, आणि आता इथून पुढे आमचे किती आता 10-15 वर्ष राहिलेले आहेत ते आम्ही भाजप कमळ चिन्ह हातात घेतलेलं आहे, त्या भाजप वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, एवढंच या निमित्तानं हळवणकर साहेब सांगतो। माधवराव दादा आमच्या पाठीमागे खंबीरपणानं आहेत, कारण माधवराव दादांनी हळवणकर साहेब झाल्यानंतर माधवराव दादांनी देखील नेले मला मुंबईला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमचा सत्कार केला, कारण देवाभाऊचं काम बघितल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटलं, कारण का बाकीच्या आमच्या काही कामं असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ते देखील आम्ही तिथं सांगितलं, ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवशी सांगितले, सर्वसामान्यांची जे प्रश्न असतील ते मांडण्याचं काम आम्ही भाऊ करू। आतापर्यंत आंदोलन मधनं केलंय, आता ते तुमच्या माध्यमातून कामं आंदोलन न करता देखील सुटू शकतात आणि सोडवू शकतो हे दाखवण्याचं काम आम्ही करणार आहे, त्यासाठी तुम्ही आमचं काही कामं असतील ते सोडवण्याचं काम करा। या माध्यमातून बरेच, आणि पानंद रस्ते असतील, चंद्रकांत दादा आल्यानंतर तुम्ही दादांनी माधवराव दादा सांगतील, बरेच पानंद रस्ते शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, बरेच बानंद रस्ते राहिले आहेत,
लाईट बिलाचा प्रश्न एक मोठा आहे. हळवणकर साहेब तुम्ही सांगा आणि ते सभागृहात देखील मांडावं लागेल सगळ्यांना, कारण तो प्रश्न आहे की लोकांना आता 3, 4, 5 वर्षे कनेक्शन नवीन मिळत नाही शेतकऱ्यांना. ते कनेक्शन कारण ते सौर ऊर्जावर बसवा म्हणून सांगतात, ते बसू शकत नाही कारण का यात शिरोळ आणि हातकलंगड्या तालुक्यामध्ये सौर ऊर्जा आपण नदीकडेला असू दे ते बसवू शकत नाही आणि त्याचं पूर आला तर ते नुकसान होणार आहे. त्यासाठी ते कनेक्शन मिळू शकत नाही आणि त्यासाठी तुम्ही आता ते सभागृहामध्ये विषय घेऊन शेतकऱ्यांना नदीकडचे असतील काही शिरोळ तालुका आणि हातकलंगड्या तालुक्यामध्ये नवीन जे कनेक्शन मिळायला पाहिजे ते अजून मिळत नाहीत, त्यासाठी देखील प्रयत्न करावा अशी मी विनंती करतो. पानंद रस्त्याचा विषय सांगितला, बरेच पानंद रस्ते राहिलेले आहेत. अजून लाडक्या बहिणीची योजना महायुती सरकारनं केलेल्या आहे, चांगल्या पद्धतीनं महिला पण आपल्या उपस्थित आहेत, ते देखील त्यांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो त्यांना. अशीच कामं चांगल्या पद्धतीने अनेक काही कामं असतील ते आम्ही सुचवू. काही बाकीचे काही लाईटचा बिलाचा प्रश्न असेल, काही विषय असतील ते आम्ही सातत्यानं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी एवढंच सांगतो, जे 25 वर्षामध्ये आपण प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे, इथं भाजप कमळ फुलवण्यासाठी देखील आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू. आमचे काटे साहेब आमच्याबरोबर आहेत. कालच आंदोलन म्हटल्यावर आम्हाला उत्साह, परवा कोल्हापूरला दुधाचा विषय होता, आंदोलनाला गेलो, माडिक वहिनीने मोर्चा काढला होता, आम्ही सगळे सहभागी झालो, काटे साहेब आमचे पुढाकार घेतले, ते मी गेलो, तिथं समाधान वाटलं. कारण जो प्रश्न शेतकऱ्यांचाच होता, जे 74 कोटीचे शेतकऱ्यांचे दुधातनं कट केले ते द्यायचा भाग पाडण्याचं शोमिकाताईने भाग पाडलं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आणि ते द्यावंच लागेल. कारण ते सर्वसामान्य जनता जी संकलन करणारे असतील, शेतकरी असतील, दूध गोळा करणारे असतील, त्यांचे पैसे, कारण त्यांनी स्वतःचे पैसे निम्म पैसे घालून त्यांनी लोकांना डिव्हिडंड देतात, तेच पैसे जर कट केलं तर त्यांना अडचणीत येतील. त्यासाठी ते पैसे कट करू नका असं आम्ही मोर्चा काढला होता आणि ते सकारात्मक चर्चा झालेली आहे. ते लवकरात लवकर परत देतो असं शोमिकाताईनं सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी देखील आपण म्हणजे असे कुठले प्रश्न असतील ते आम्ही एक ऊसाचंच आंदोलन नुसतं सोडलं तर बाकीच्या विषय शेतकऱ्यांच्यासाठी ऊसाचा देखील योग्य जर मार्ग निघाला तर आम्ही त्याच्या पाठीशी देखील आम्ही कारखानदारांना सगळ्यांना सांगून मार्ग काढण्याचा, रस्त्यावर येण्यापेक्षा योग्य मार्ग काढून ते सगळ्यांच्या, आता चंद्रकांत दादा असतील, सगळ्या मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालून तो देखील मार्गी लावण्याचा प्रयत्न करतील. एवढंच या निमित्तानं सांगतो. आज मोठ्या संख्येनं आलात. परत आपण हा गडबडीत मेळावा झालेला आहे. माधवराव दादांचा इच्छा होती की गुरुदत्तवर तिकडे मोठा मेळावा घ्यायचा होता, पण हे गडबडीत उद्घाटन असल्यामुळे हे मेळावा घेतलेला आहे. केव्हा पण आचारसंहिता लागल त्यासाठी नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, ताकदीनं भावानो जो पक्षाचा आदेश येईल आपण सगळ्यांनी मिळून काम करूया आणि शिरोळ तालुक्यामध्ये कमळ फुलवूया. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि 2 मिनिटाचं म्हणून संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननाईक साहेब. आणि बीजेपीचा परिसर स्पर्श झाल्याने आपल्या प्रवेशाचं सोनं होणार यात काही वाद